महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर नाराज नसल्याचा दावा करणाऱ्या दीपक केसरकरांचं एक वक्तव्य आता चर्चेत आलं। अनेकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव येते असं दीपक केसरकरांनी म्हटलंय। माझं मंत्रिपद देव ठरवत असतो, त्यामुळे कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर मी जाईन असं केसरकरांनी म्हटलं। तर मंत्रिपदाला कोण विरोध केला हे खुद्द केसरकरांनाच माहिती आहे, मात्र पहिलं मंत्रिपद देखील त्यांना देवाच्या आशीर्वादानंच मिळालं होतं अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। कोणी असं समजण्याचं कारण नाही। अनेक लोकांनी प्रयत्न सुद्धा केले मला मंत्रिपद मिळू नये म्हणून, त्यांची मला कीव वाटते। मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवत असतो। मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे। आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचा सुद्धा राहिलेला आहे, राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही। मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो। दीपक केसरकरांचा थोडासा मंत्रिपद न मिळाल्यामुळे राग असू शकतो, परंतु कोणी त्यांच्या विरोधात प्रयत्न केले हे त्यांनाच माहिती आहे। परंतु ते साईबाबाचे भक्त आहेत, त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि साईबाबा त्यांना तारून देईल एवढं मात्र निश्चित आहे। ते म्हणतात की माझं मंत्रिपद देवच देणार आहे, म्हणजे आणि केंद्रात माझे चांगले संबंध। त्यांचं मंत्रिपद देवच देणार, देवाच्या आशीर्वादामुळेच पहिले मंत्रिपद मिळालं होतं आणि केंद्रात त्यांचे संबंध चांगले हे कोणी नाकारत नाही।